अयोध्येतील श्रीराम मंदिरातील दान चोरी प्रकरणी शहरातील किराणपुरा परिसरातील राम मंदिरात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने राम रक्षा व हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले। यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, बाळासाहेब थोरात, किशोर सुभाष पाटील, शहराध्यक्ष ज्ञानेश्वर डागे यांच्यासह शिवसैनिक व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अयोध्येमधील राम मंदिर, त्या राम मंदिरामध्ये इतकी जमा झालेली पुंजी, देणगी, सोनं नाणं, पैसे, कॅश, त्याप्रमाणे RTGS हे बँकेटमध्ये या सगळा इतका मोठा करोडो अब्ज रुपये जमा झालेले आहे। विदेशातून सुद्धा अनेकांनी पाठवलेले आहे आणि त्याचा सगळं पूर्णपणे भ्रष्टाचार खूप मोठा झाला। तिथल्याच काही लोकांनी तो पैसा म्हणजे एक 15-20 दिवसापासून ते काढलं की इतका पैसा चोरी झाला, इतका चोरी झाला। चोरी झाल्याबरोबर राम भक्तांच्या मनामध्ये त्या ठिकाणी खूप मोठा जबरदस्तपणे त्या ठिकाणी असंतोष निर्माण झाला आणि चीड निर्माण झाली। हे काय म्हणा, आम्ही एक पैसा त्या ठिकाणी दिला, सगळ्यांनी पैसा दिला आणि हा पैसा त्या ठिकाणी काही लोकांनी राजकारणासाठी वापरला असं स्पष्ट होतं। म्हणून माननीय शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जे गर्वसेवा हिंदू आहे आणि कारसेवा करण्यासाठी त्यांनी आम्हाला आदेश दिला होता। ढाचा पडल्यानंतर कोणी जबाबदारी घेत नव्हतं। बाळासाहेबांनी सांगितल्यानंतर जर माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला गर्व आहे आणि म्हणून त्यावेळेस सुद्धा तिथे ढाच्यावर चढणारे सगळे शिवसैनिक होते आणि म्हणून मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं, कोणी जबाबदारी घेतली नाही, पळून गेले बरेच जण, पण बाळासाहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं नाही आपण या ठिकाणी येतो म्हणून गर्वसेवा हिंदू ही घोषणा सुरू केली। मी या ठिकाणी सांगतो त्या दिवशीपासून आज गर्वसेवा हिंदू आम्ही म्हणतो, पण तो प्रत्यक्षात काही लोक त्या ठिकाणी त्याचा उलटा हे करतात। आज इतका मोठा झाल्यानंतर ठीक आहे, मोदींनी बांधलं म्हणजे काय खूप काही ऐसान केलं नाही, त्यांची ड्युटी होती। त्या रामाच्या नावावर ते निवडून आले ना, रामाचं नाव घेऊन त्या ठिकाणी ते निवडून आल्यानंतर प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांचं काम होतं आणि त्यांनी ते केलं, हरकत नाही। पण केल्यानंतरसुद्धा ते फक्त भाजपवाल्यांनाच बोलवलं मंदिराचं उद्घाटनाला। माननीय उद्धव साहेबांनी स्वतः आम्ही सर्व गेलो होतो त्यांच्यासोबत 1 कोटी रुपये शिवसेना पक्षातर्फे दिले
त्याच्यानंतर आम्ही एक चांदीची वीट आमचे UP शिवसेनेतर्फे त्या ठिकाणी आम्ही 25 किलो चांदीची वीट दिली. तशी ही एकच नाही, अशा हजारो विटा आल्या तिथं चांदीच्या. बाकीच्या शिला तर वेगळ्याच आल्या, परंतु अनेकांनी त्या ठिकाणी ते कुठं गायब झालं. आणि आता आजच्या एका वर्तमानपत्रामध्ये मी वाचलं की तिथे हे तर झालं, पण तिथे जे काही सोनार होते आता एका सोनाराकडे पकडलं गेलं ते. त्यांनी त्या ठिकाणी 30 तोळे सोनं वेगळवलं आणि ते हे सगळं हा जर असा प्रकार असेल तर या ठिकाणी प्रभू रामचंद्राचे एक अस्मिता आम्ही जी जपली ती अस्मितेचा भंग होतो. म्हणून माननीय उद्धव साहेबांनी सांगितलं की आपण प्रत्येक मंदिरात, रामाच्या मंदिरात प्रत्येक ठिकाणी ठिकठिकाणी जाऊन आपण या ठिकाणी रामरक्षा म्हणायची. रामाला हे सांगितलं आता रक्षण कर बाबा, त्याचप्रमाणे भीमरूपी स्तोत्र म्हणायचं आणि हनुमान चालीसा म्हणायचा. हे सगळं त्या ठिकाणी असं म्हणून आज आमची भूमिका आमची स्पष्ट आहे की हे जे भ्रष्टाचार प्रचंड कोट्यवधी झाला तो भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे. म्हणून माननीय उद्धव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळ्या धार्मिक नेत्यांना म्हणजे संतांनासुद्धा जाऊन भेटलो. नरेंद्र स्वामींना भेटलो, त्याचप्रमाणे आमच्या रामगिरी महाराजांना भेटलो काल. त्यांनाही भूमिका सांगितली तुम्ही पण तुमची भूमिका स्पष्ट करा. त्याचं कारण असं आहे की तुम्ही धार्मिक संतांनी त्या ठिकाणी खूप सपोर्ट केला होता, आमच्यासारखा सपोर्ट केला होता, पण आज जिथं जे काही चाललं तुम्हालासुद्धा दुःख होत असेल दुःख. आणि आज शांतिगिरी महाराज भेटणार, उद्या भास्करगिरी महाराजांना भेटणार आणि परवा गुरुमाऊली अण्णासाहेब मोरेंना दिंडोरी जाऊन भेटणार. त्या ठिकाणी जाऊन भेटून त्या ठिकाणी आम्ही आता आमच्या जोपर्यंत या ठिकाणी हा तपास लागत नाही, जोपर्यंत याच्यावर गुन्हा दाखल होत नाही, जोपर्यंत यांना पकडले जात नाही, चंपतराय काय तो चंपतराय तो सगळ्यात मोठा घोळ करणार आहे. त्याच्यानंतर गोपाल शर्मा, त्याच्यानंतर मिश्राजी आणि गोविंदगिरी महाराज तर आपल्या महाराष्ट्राचे. मला दुःख होतं गोविंदगिरी महाराज कोषाध्यक्ष असूनसुद्धा त्यांना माहीत नाही म्हणे, मला काय माहीत नाही म्हणे काय झालं म्हणून, आणि ते पुण्यात बसले होते. परंतु आता आणि काल त्यांनी स्टेटमेंट काय दिलं परत मग नाही सगळं सामान सगळं व्यवस्थित आहे. पण तुम्हाला काय माहिती किती सामान आलं, किती लोकांनी दान दिलं ते तुम्हाला काय माहिती, किती त्या ठिकाणी सोनं नाणं किती आलं ते तुम्हाला काय माहिती, तुम्हालाच माहीत नाही, तुम्हाला मला काय माहीत नाही. मग ते असं म्हणतात. म्हणून या सगळ्यांवर त्या ठिकाणी चौकशा झाल्या पाहिजे. SIT लावलेली UP गव्हर्नमेंटनी, परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी आता संपूर्ण उत्तर हिंदुस्थानात खूप मोठा भडका उठलेला आहे आता राम मंदिराच्या बाबतीत. ही चोऱ्या केल्या आणि बाकी पण या बाबतीत जर विरोधी पक्षाने आवाज उठवला तर ते देशद्रोही आणि हिंदू विरोधी ठरवल्या जातात. नाही, ते हे बदमाश लोक आहे. हे जे म्हणणारे आहे ना हे सगळे बदमाश आहे. चोऱ्या करतात आणि डाके टाकतात आणि आम्हाला म्हणतात की बदमाश तुम्ही चोऱ्या आणि डाके टाकले. अरे थांबा, तो प्रभू रामचंद्राला हातात माहिती ना काय ते बरोबर करेल तो. महाराष्ट्राच्या विकासाच्या बाबतीत जर बोलले तर महाराष्ट्राचा अवमान होतो असं मुख्यमंत्री म्हणतात. आता काल मुख्यमंत्र्यांनी तर ते मैं देख लूंगा, मी पाहून येईन, हे काय भाषा आहे का त्यांची? हेच नाही तर तुम्हाला सांगतो की असं बोलूनसुद्धा त्यांनी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी दम मारला काही लोकांना, मैं देख लूंगा, हे बरोबर नाही. मुख्यमंत्र्यांचं हे असं वर्तन बरोबर नाही आहे. मुख्यमंत्र्यांनी चुकी केली. मुख्यमंत्र्यांना काय सपोर्ट मोदीजींचा आहे, त्यांना असं वाटतं की मोदी पाठीमागे, पण मोदीसुद्धा त्या ठिकाणी आता संघ परिवाराने काय सांगितलं, संघ परिवारानं सांगितलं की जे असेल ते चौकशी करा म्हणून, त्यांच्यावर कारवाई करा. ज्या शिवसेना प्रमुखांनी हे अयोध्येचे राम ढाचा पडल्यानंतर अंगावर घेतलं होतं, तो ढाचा जर माझ्या शिवसैनिकांनी पाडला असेल तर त्याचा मला सार्थ अभिमान आहे, गर्व आहे हे सांगितलं होतं. आज त्याच शिवसेनेने आवाज उठवल्यावर त्यांना देशद्रोही आणि हिंदू विरोधी ठरवलं. हे म्हणू द्या ना, देशद्रोही म्हणू द्या, करू द्या. मग त्यांना आम्ही कसं सरळ करतो पहा. हे चोर डाकू आहे सगळे. मग आता आम्ही तर अजूनपर्यंत बोललो नाही, पण आता आम्ही याच्यानंतर बोलावलं की किती चोर आहे, किती चोऱ्या केल्या यांनी, कुठे गेला पैसा, करोडो रुपये मिळाले तिथे. आज मंदिर किती झालं असेल 1 लाख कोटीचं झालं असेल, पण बाकीचे पैसे कुठे गेले? कारसेवकांमध्ये एक आपणही होता, आपणही त्या दिवशी अयोध्येला होता, रात्री होतो. काय वाटतं ही अवस्था बघून? तुम्हाला सांगतो की आम्ही आमच्या डोळ्यात पाणी आलं होतं त्यावेळेस. म्हणून आम्ही रात्री 1:30 वाजतासुद्धा म्हणजे कारसेवा करता रात्री 1:30 वाजता आम्ही तिथे मूर्ती स्थापन केली. ती मूर्ती शेवटपर्यंत होती मूर्ती. आता जे नवीन मंदिर झाल्यामुळे त्या ठिकाणी मूर्ती बाजूला ठेवण्यात आली. पण मला अभिमान आहे की मी कारसेवा केली. माझ्यावर गुन्हे दाखल झाले लखनौ कोर्टामध्ये वगैरे आमच्या अनेकांवर झाले. माझ्यावर एकटंच नाही, अनेकांवर झाले. अनेक कारसेवकर झाले. परंतु आज इतके कारसेवक कुठे गेले? दुसरेच खुर्चीवर बसले. आणि त्या ठिकाणी मला सांगा मोदी हे कारसेवक कुठं होते? हे तरी होते का बाकीचे मंत्रिमंडळातले लोक?
आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं की कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी यांची कठोर चौकशी झाली पाहिजे. यासाठी जरी लावली असेल UP गव्हर्नमेंटनी, पण UP गव्हर्नमेंट त्यांचंच आहे, तर त्यामुळे सगळं दाबादाबी होईल. मी या ठिकाणी प्रभू रामचंद्राला साकडं घालतो, हनुमंताला साकडं घालतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये हे सगळे जे भ्रष्टाचार, चोऱ्या, दरोडे केले, ज्या लोकांनी तुम्हाला दान दिले महाराज प्रभू रामचंद्र, ते हे चोरी केली, ह्या चोरी करणाऱ्या लोकांना कडक त्या ठिकाणी असं काही तो चमत्कार दाखव की यांचं हे उलटून फेकून गेले पाहिजे. धन्यवाद.